नमस्कार मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 5वी मधील आपला जो काय आहे युनिट 2 त्याच्यातला जो शेवटचं लेसन म्हणजे शेवटचं जे आहे, काय आहे 2.7 सॉरी 2.8 मोर दॅन 100 वर्ड्स याविषयी शिकणार आहोत. तर आपल्या नंतरचा जो लेसन आहे तो कुठला आहे? 2.8 मोर दॅन 100 वर्ड. तर बघा मोर दॅन 100 वर्ड्स म्हणजे इथे काय आलेली आहेत? अशी 100 असे नवीन शब्द आलेले आहेत. म्हणजेच काय? मोर म्हणजे जास्त, मोर दॅन 100 वर्ड्स म्हणजे 100 पेक्षा 100 म्हणजे 100. या पाठामध्ये काय आलेले आहेत की 100 पेक्षा जास्त शब्द जास्त शब्द आलेली आहेत आणि ते नवीन शब्द आहेत ते आज आपल्याला शिकायचे आहेत. बघा मोर दॅन 100 म्हणजे 100 पेक्षा जास्त आहे तर काय होईल मुलांनो? याच्यामुळे आपली व्होकॅब्युलरी आहे म्हणजे जो आपले शब्दांचा साठा आहे तो काय होईल आपल्याला वाढेल आणि आपल्याला नवीन नवीन शब्द माहिती होतील. तर हा जो चॅप्टर आहे याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे की मुलांना तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये म्हणजे तुमचा म्हणजे तुम्हाला शब्दांविषयी काय जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांविषयी माहित व्हावं हे ह्या पाठाचा उद्देश आहे. चला तर मग आपण बघूया मोर दॅन 100 वर्ड्स याच्यात काय काय दिलेलं आहे. चला आपण सुरुवात करूया. याचं काय बघूया मुलांनो? आपण काय बघूया याचं एक्सप्लेनेशन बघूया म्हणजे स्पष्टीकरण पाठात काय दिलेलं आहे. बघा मग इथे हिअर वी विल प्रिपेअर द फॉलोविंग लिस्ट म्हणजे आपल्याला काय बनवायची आहे? हिअर इथे काय दिलेली आहे? काही शब्द म्हणजे काही दिलेलं आहे. हिअर वी विल प्रिपेअर द फॉलोविंग लिस्ट आपल्याला काय करायचं आहे? लिस्ट बनवायची आहे. तर कशाची लिस्ट बनवायची आहे? अकॉर्डिंग टू द गिव्हन सब्जेक्ट. बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला म्हणजे काही शब्द दिलेले आहेत त्याची काय करायची आपल्याला लिस्ट बनवायची आहे अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट म्हणजे त्या विषयाच्या अनुषंगाने काय करायची आहे आपल्याला लिस्ट बनवायची आहे. थिंग्स यू सी इन द क्लासरूम बघा म्हणजे आता आपल्याला जे सब्जेक्ट दिलाय इथे आपला कुठला सब्जेक्ट दिलेला आहे? थिंग्स यू सी इन द क्लासरूम म्हणजे थिंग्स म्हणजे ज्या वस्तू आहेत जसं थिंग्स म्हणजे काय मुलांनो? वस्तू. थिंग्स यू सी इन द क्लासरूम तुम्ही तुमच्या क्लासरूम मध्ये कुठल्या कुठल्या वस्तू बघता? क्लासरूम म्हणजे तुमचं वर्ग. तर मुलांना कुठल्या वस्तू बघतो आपण? तुमच्या क्लासरूम मध्ये कुठल्या वस्तू बघता सांगा? आपल्याला काय दिसतं? ब्लॅकबोर्ड दिसतो, फळा दिसतो, अजून काय चॉक म्हणजे खडू, डस्टर, टेबल, चेअर, अजून काय दिसतं? आपल्याला चार्ट दिसतात, क्लासमध्ये चार्ट लावलेले असतात, सुंदर असे फ्रेजेस लिहिलेले असतात त्या दिसतात. अजून काय दिसतं? आपल्या क्लासरूम मध्ये फॅन दिसतो, ट्यूबलाईट असते, विंडोज असतात, अजून काय स्टुडंट्स असतात, टीचर असतात. तर अशा काय असतात? बुक्स असतात, तुमचे बॅग्स असतात, वॉटर बॉटल असते, टिफिन असते. ह्या सगळ्या वस्तू काय दिसतात आपल्याला क्लासरूम मध्ये दिसतात. तर आपल्याला तेच विचारलं आहे इथे की थिंग्स यू सी इन द क्लासरूम म्हणजे तुम्ही म्हणजे आपल्याला आता हा जो टॉपिक दिलेला आहे याच्यात तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तुमच्या क्लासरूम मध्ये ज्या वस्तू दिसतात त्याची यादी बनवायची आहे. पण ती यादी परत परत रिपीट व्हायला नको. बघा इथे आता क्लासरूम मध्ये मुलांना आपल्याला काय दिसतं सांगा? सांगितलं होतं मी ब्लॅकबोर्ड. हे काय आहे? ब्लॅकबोर्ड. क्लासरूम मध्ये असतो आपल्या वर्गात कारण ह्याच्यावरच टीचर आपल्याला शिकवत असतात. बघा ब्लॅकबोर्डची स्पेलिंग काय आहे? BLACK ब्लॅक BOARD बोर्ड. ब्लॅकबोर्ड. तर आपल्याला काय दिसतं क्लासरूम मध्ये? ब्लॅकबोर्ड. ऍटलिस्ट आपल्याला काय करायचं आहे? 10 अशा वस्तू 10 थिंग्स सांगायच्या आहेत जे तुम्हाला तुमच्या क्लासरूम मध्ये दिसतात. अजून काय दिसतो बघा? ब्लॅकबोर्ड दिसतो आहे, इथे फॅन दिसते आहे, बुक्स आहेत, परत इथे पेन आहे, चॉक आहे, डस्टर आहे मुलांनो. इथे बघा चार्ट दिसतोय, टेबल आहे, बेंचेस आहेत, कपबोर्ड असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय दिसतात मुलांनो? क्लासरूम मध्ये दिसतात. तर पहिली कुठली वस्तू आहे? ब्लॅकबोर्ड. आता दुसरं बघूया. काय काय दिसतं अजून? डस्टर दिसतो आहे तुम्हाला इथे मुलांनो. हा बघा हा काय आहे? डस्टर आहे. डस्टर आहे आणि मग काय आहे? ह्या बुक्स आहेत. क्लासरूम मध्ये बुक्स दिसतात. डस्टर आहे. मग काय आहे? पेन, चॉक है ना. मग काय आहे परत? टेबल. मग हे बेंचेस आहेत. मग इकडे बघाल तर हा काय आहे? इथे फॅन आहे. ठीक आहे. तर क्लासरूम मध्ये काय काय दिसतात आपल्याला? अशा वस्तू दिसतात. कुठल्या कुठल्या आपण पाहिलं होतं? हे जे आहे ते काय मुलांनो? ब्लॅकबोर्ड आहे. ठीक आहे. ब्लॅकबोर्डच्या नंतर
डस्टर दिसते आहे तुम्हाला. हे बघा हे टेबल्स आहेत. हा एक मोठा टेबल आहे. टेबल टेबलवर काय ठेवलेले आहेत मुलांना? बुक्स आहेत, पेन आहे, चॉक आहे आणि काय आहेत? बेंचेस आहे. अशा अनेक वस्तू आपल्याला क्लासरूम मध्ये दिसतात. तर टेबलचे स्पेलिंग काय आहे मुलांना? TABLE टेबल. आता पुढची वस्तू बघूया कुठली आहे. बघा चॉक. चॉक दिसतोय तुम्हाला? चॉक म्हणजेच काय मुलांना? खडू. चॉक म्हणजेच काय? खडू दिसतो आहे. हे बघा इथे इथे काय शो केलेलं आहे? इथे हे चॉक आहे. चॉक म्हणजे खडू. मग काय आहे? टेबल होतं. ह्या ज्या आहेत बुक्स. डस्टर दिसते आहे डस्टर. मग हा टेबल आहे. टेबलच्या नंतर बघा इथे चॉक आहे. ह्या बुक्स आहेत आणि मग कबर्ड. कबर्ड दिसते इथे. हे आहे कबर्ड. कबर्ड म्हणजे जे आपलं कपाट वगैरे असते. याच्यात काय आपले म्हणजे शाळेतल्या पुस्तकं ठेवलेल्या असतात. ज्या बुक्स तुम्ही वाचता, ज्या रेफर्स करता त्या कबर्ड मध्ये ठेवलेल्या आहेत. कबर्डची स्पेलिंग CUPBOARD. कबर्ड म्हणजेच काय? कपाट. तर हे बघा ह्याच्यात काय ठेवलेले आहेत? बुक्स ठेवलेल्या आहेत. तर आपण काय शिकतो आहोत की आपल्याला अशा 10 थिंग्स सांगायच्या जे आपल्याला क्लासरूम मध्ये दिसतात. बघा आता नेक्स्ट बघूया अजून काय काय दिसते. डेस्क. हे डेस्क आहे. पेन्सिल्स. हे बघा पेन्सिल्स आहे. चार्ट. पेन्सिल आहे बघा मुलांना. हे बघा इथे चार्ट दिसते हे चार्ट. आपल्या क्लासरूम मध्ये चार्ट असतात. तिथे काय असते? आपल्याला जे सब्जेक्ट असतात, आपल्याला विषय असतात त्या अनुषंगाने चार्ट लावलेले असतात. बघा इथे आता व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचा चार्ट लावलेला आहे. आपल्या ह्युमन बॉडीचे पार्ट्स असतात त्याचा चार्ट लावलेला असतो. इंग्रजीमध्ये जे टेन्सेस असतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, त्याचे चार्ट लावलेले असतात. हे चार्ट काय असतात? आपल्या क्लासरूम मध्ये लावलेले असतात. अजून काय असते मुलांना? परत बघा फॅन आहे. इथे फॅन आहे. म्हणजे ह्या कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत? आपल्या क्लासरूम मध्ये असतात, जे तुम्हाला काय करायचं आहे? ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर मुलांना जो पहिला विषय होता म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या याची यादी करायची होती आणि तो काय आपल्या दुसऱ्या लिस्टमध्ये दुसऱ्या विषयात त्याचं काय पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणजे ते शब्द पुन्हा दुसऱ्या गटात नाही यायला पाहिजे. तर आपण काय पाहिलं मुलांना? की पहिले थिंग्स यू फाइंड इन युअर क्लासरूम, म्हणजे तुमच्या क्लासमध्ये काय काय दिसतात ते आपण शिकलेलो आहोत. तर सांगा काय काय मुलांना? व्हेरी गुड. काय काय आहे? पहिलं ब्लॅकबोर्ड, डस्टर्ड, पेन्सिल, पेन, परत चॉक, फॅन, टेबल, बेंचेस, डेस्क. अजून काय होतं? बुक्स, कबर्ड. अशा काय पाहिलेल्या आहेत आपण वस्तू पाहिलेल्या आहेत ज्या आपल्या क्लासरूम मध्ये दिसतात. आता दुसरा बघूया थिंग्स यू फाइंड ॲट होम. म्हणजे आता तुम्हाला ज्या अशा वस्तू आहेत त्या तुम्ही तुमच्या घरी बघता. तर घरी कुठल्या कुठल्या वस्तू बघता मुलांनो? सोफा असते तुमच्याकडे, टी टेबल असते, फ्रीज असते, वॉशिंग मशीन, परत काय कूलर, AC, ट्यूबलाइट, परत पॉट्स असतात, गॅस असते, अजून काय काय असते? ब्रूम, झाडू जो असते, अजून काय काय असते? परत क्लिनिंगचे खूप सारे सामान असतात. तर आपल्या घरात आपल्याला काय काय वस्तू दिसतात त्याची आपल्याला यादी बनवायची आहे. चला तर बघूया घरात काय काय असतात वस्तू. बघा काय आहे? कबर्ड. घरात पण काय असते? हे असते कपाट असते. हे बघा हे आहे. घरात कुठल्या वस्तू बघतो आपण? हे बघा कबर्ड आहे. मग दुसरी अजून काय काय असते? बऱ्याच वस्तू असतात अजून. टॅप म्हणजे नळ असते, AC, कूलर, फॅन, बऱ्याच गोष्टी असतात. बघा मग काय येते? ते झालं टेबल. हे बघा इथे दिसते चित्रात. अजून काय असते? टीव्ही सुद्धा असते आपल्या घरी. ह्या एकदम बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात असतात. टीव्हीच्या नंतर बघा वेस म्हणजेच काय मुलांना? पॉट जे असतात ना भांडे ज्याच्यात आपण फुलं वगैरे ठेवतो त्याला वेस म्हणतात. मग आहे लॅम्प. LAMP लॅम्प. हा दिसतो आहे लॅम्प. लॅम्प असतो आपल्या घरात. अजून काय काय असतो बघूया. क्लॉक घड्याळ असते. मिरर म्हणजेच काय मुलांना? आरसा. मिरर म्हणजेच काय? आरसा. आपल्या घरात घड्याळ असते, मिरर असते. मग काय आहे? बेड पण असतो. अजून काय असते? हा बघा इथे बेड दिलेला आहे. ब्लँकेट, ओढायला ब्लँकेट असते. पिलो म्हणजेच उशी. मॅट म्हणजेच काय मुलांना? चटई असते. चेअर म्हणजेच काय? खुर्च्या असतात आपल्या घरात.
मग बघा रेफ्रिजिरेटर, REFRIGERATOR, रेफ्रिजिरेटर. रेफ्रिजिरेटर म्हणजे जे फ्रीज म्हणतो आपण, ते काय असते आपल्या घरात, रेफ्रिजिरेटर सुद्धा असते. तर मुलांना आपण काय पाहिलं की ज्या थिंग्स असतात, ज्या वस्तू असतात, त्या आपल्या घरात कुठल्या कुठल्या असतात, पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया. सांगा तुम्हाला कुठल्या कुठल्या काय काय असते आपल्या घरात. टीव्ही असते, सोफा असते, कबर्ड असते, फॅन असते, मिरर, मिरर म्हणजेच आरसा असतो, वेस म्हणजेच जे सुंदर पॉट असतात, क्रॉकरी असते, क्रॉकरी म्हणजे जे माती आपल्या काचेची वगैरे भांडे असतात ते असतात, कप्स असतात, परत काय असते, बेड असते, ब्लँकेट असते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत काय असतात आपल्या घरात असतात. तुम्ही तुमच्या घराचं ऑब्झर्वेशन करा. तुमच्या घरात कुठल्या कुठल्या वस्तू असतात याची एक तुम्ही लिस्ट बनवा मुलांनी. बघूया मग आता थिंग्स यू फाइंड इन अ पार्क और गार्डन. म्हणजे आता आपण कुठे पाहिलं, क्लासरूम मधल्या वस्तू पाहिलं की क्लासरूम मध्ये काय काय दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की ज्या घरात कुठल्या कुठल्या वस्तू असतात त्या बघितल्या आहेत. फक्त याच्यात काय करायचंय आपल्याला, ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि आपल्याला त्या शब्दांची वेगवेगळ्या गटात यादी करायची. म्हणजे 3 वेगवेगळ्या सब्जेक्ट, म्हणजे पहिलं कुठलं, स्कूलमध्ये दिसणाऱ्या थिंग्स म्हणजे शाळेत दिसणाऱ्या, दुसरं आपल्या होम मध्ये म्हणजे आपल्या घरात दिसणाऱ्या, आणि तिसरं कुठलं आहे कॅटेगरी म्हणजे गार्डन किंवा पार्क मध्ये ज्या वस्तू पाहतो. तर मला सांगा, आपण गार्डन मध्ये जातो तर तुम्हाला काय काय दिसतं? तुम्हाला असं ग्रीनरी दिसते, छान हिरवंगार गवत दिसतं, परत काय मोठे मोठे आपल्याला टॉल ट्री दिसतात, स्मॉल ट्री दिसतात, मग स्मॉल प्लांट्स दिसतात, फ्लावर्स दिसतात, मग काय आपल्याला काय स्विंग्स म्हणजे झुले दिसतात, दिसतात की नाही, मग बेंचेस असतात बसायला, मग असं वुडन ब्रिज असते, खालून असं पाणी वाहत असते, त्याच्यावरून वुडन ब्रिज असते म्हणजे लाकडाचा ब्रिज असतो. अजून काही फाउंटेन असतात म्हणजे कारंजे असतात, मधात असं हे असतो एक स्टॅच्यू बनवलेला आणि त्याच्यातून काय पाणी उडत असते इकडे तिकडे, म्हणजेच काय त्याला आपण फाउंटेन म्हणतो. मग काय असतात, घसरगुंडी असते, अजून असे खेळायचे म्हणजे प्ले एरिया असते, खेळण्याचा एरिया असतो. अजून काय काय बघता तुम्ही गार्डन मध्ये, परत काय म्हणतो आपण त्याला, काही असे दुकानं पण असतात गार्डनच्या बाहेर ना, काही असं विकायला वगैरे असतात, शेंगदाण्याचे वगैरे. अजून काय काय दिसतं तुम्हाला गार्डन मध्ये? आपण पहिलं स्विंग्स पाहिले, बेंचेस पाहिले, अजून काय लहान मुलांचे खेळण्याचे खूप सारे इन्स्ट्रुमेंट असतात तिथे. असं काय म्हणतात त्याला अजून, मेरी गोल्ड राउंड पण असते, जे गोल गोल फिरायचं असते मुलांना. तर आपण गार्डन मध्ये पण काय अशा अनेक वस्तू पाहत असतो. चला तर बघूया, आपल्याला तीच यादी बनवायची आहे. थिंग्स यू फाइंड इन अ पार्क, म्हणजे आपल्याला गार्डन किंवा पार्क मध्ये ज्या वस्तू पाहतो त्या आपल्याला सांगायच्या आहेत. बघा दिसते आहे तुम्हाला गार्डन. बघा गार्डन मध्ये काय दिसते आहेत मुलांनो, ट्रीज दिसते आहेत, TREES, हे ट्रीज दिसते आहेत, ही मोठी मोठी झाडे दिसते, दिसते ट्रीज. परत काय दिसते आहे तुम्हाला, लॅम्प दिसते आहे. तर काय आहे आपल्याला गार्डन मध्ये काय दिसतात, ट्रीज दिसतात, टॉल ट्रीज. बघा पुन्हा काय काय आहे, फ्लावर्स, फ्लावर्स दिसतात गार्डन मध्ये, सुंदर सुंदर फुलं असतात, असतात की नाही फ्लावर्स. फ्लावरची स्पेलिंग काय आहे, FLOWERS, फ्लावर्स आहे. मग बघा काय आहे, फाउंटेन, इथे दिसतोय तुम्हाला फाउंटेन. फाउंटेन म्हणजेच काय मुलांनो, कारंजा. कारंजा, कारंजा पण म्हणू शकतो किंवा त्याला आपण फाउंटेनला किंवा पाण्याचे झरे पण म्हणू शकतो असे. हे बघा, हे मध्ये हे काय बनवलेलं आहे, सिमेंटचं असं काय बनवलेलं आहे, एक स्टॅच्यू सारखं बनवलेलं आहे. आणि याच्यातून काय होतं, जेव्हा संध्याकाळ वगैरे होते तेव्हा हे म्हणजे फाउंटेन स्टार्ट केलं जाते आणि आपल्याला काय असं कलरफुल पाण्याचे फवारे दिसतात, कारंजे दिसतात, त्याला म्हणू आपण फाउंटेन. फाउंटेनची स्पेलिंग काय आहे, FOUNTAIN, फाउंटेन म्हणजे कारंजा. म्हणजे मुलांचं लक्ष इथे वेधल्या जाते आणि काय वाटते, प्रसन्न वाटते. बघा अजून काय बघतो आपण, फाउंटेन झालं, बेंचेस. गार्डन मध्ये आपण गेलो की काय खूप लोक म्हणजे मोठे लोक असे खूप वॉक करत असतात, छोटे मुलं असतात. तर काय असते की गार्डन मध्ये बसायला बेंचेस असतात, ज्याच्यामुळे आपण बसू शकतो, वॉक करताना तिथे आराम करू शकतो, छोट्या मुलांना घेऊन बसू शकतो. तर काय असतात मुलांना, हे बघा, हे दिसतात, हा फाउंटेन आहे, त्याच्या बाजूला काय आहेत, बेंचेस आहेत. बेंचेसची स्पेलिंग काय आहे मुलांनो, BENCHES. तर आपल्याला काय दिसतात, बेंचेस दिसतात. अजून काय दिसतात मुलांनो, बघा सी सॉ, सी सॉ असते, सी सॉ, सी सॉ म्हणजे हे असते,
एक खाली वर जे होतो ना आपण असं, त्याला काय म्हणतात, सी सॉ म्हणतात. तर बघूया इथे सी सॉ स्लाइड्स असतात. हे बघा, हे काय आहे, स्लाइड. स्लाइड म्हणजे घसरगुंडी. लहान मुलांना हे खूप आवडते. तुम्हालाही स्लाइड्स आवडत असतील. गार्डन मध्ये लहान मुलं मोस्टली सी सॉ, जे स्विंग्स झुले असतात आणि ज्या अशा स्लाइड्स असतात, हे काय त्यांना याच्यावर खेळायला खूप आवडते. तर हे छान असतं पार्कमध्ये, या गोष्टी दिसतात. परत बघूया कुठल्या गोष्टी दिसतात. स्विंग्स. बघा, स्विंग्स म्हणजे काय, झुले. जे आपण पाळणा म्हणतो त्याला काय म्हणतो, पाळणा म्हणतो त्याला काय, स्विंग म्हणतात. मग असते बघा, मॅरी मेरी गो राऊंड म्हणजेच काय, झुला असतो तिथे, असतो मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड म्हणजे असं गोल गोल असं झुला असतो बघा. हे स्लाइड झाला आहे, स्विंग झालेला आहे म्हणजे झुला दिसतो आहे. मेरी गो राऊंड म्हणजे बघा, असं गोल काय असतो, एक मिनिट इथे दिसते का, बघा असं मेरी गो राऊंड असं झुला असतो, म्हणजे मुलं त्याच्यात बसतात आणि ते काय होते, असं गोल 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 फिरतं तिथे. बघूया अजून काय काय असतं. मेरी गो राऊंड असतं. अजून लॅम्प पोस्ट. हे बघा, लॅम्प पोस्ट असतात. लाईटीसाठी काय असतात, गार्डन मध्ये असे सुंदर सुंदर काय लावलेले असतात, लॅम्प पोस्ट लावलेले असतात. बघा अजून काय काय दिसतं आपल्याला गार्डन मध्ये. गार्डन शेड. असे गार्डन शेड असतात, म्हणजे इथे आपण बसू शकतो. जर ऊन वगैरे असेल तर आपण काय, या गार्डन शेड मध्ये बसू शकतो. आणि हे गार्डन शेड काय करतात, अजून पार्क किंवा गार्डनची काय करतात, सुंदरता वाढवतात. बघूया अजून. स्टॅच्यू असतात. हे बघा, हे स्टॅच्यू आहे. स्टॅच्यू म्हणजेच काय मुलांना, पुतळा. स्टॅच्यू म्हणजे काय, पुतळा. इथे बघा असं डस्टबिन वगैरे अशा वेगळ्या विशिष्ट रूपात असतात. जसं पेंग्विनचं वगैरे स्टॅच्यू असेल, म्हणजे ते डस्टबिन ते तसे बनवतात. तसे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रकारचे काय, असं छोट्या मुलाचं स्टॅच्यू असेल किंवा असं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू म्हणजे पुतळे असतात. मग काय असते, वुडन ब्रिज असते. हे दिसते तुम्हाला, हे ब्रिज. खालून काय वाहत आहे, हा झरा वाहत आहे आणि इथून काय केलेलं आहे, मधातून असं एक असं ब्रिज बनवलेला आहे. वुडन ब्रिज म्हणजे काय, असं लाकडापासून बनवलेला पूल जो म्हणतो. ब्रिज म्हणजेच काय मुलांना, पूल. तर वुडन ब्रिज म्हणजे काय, लाकडापासून बनवलेला एक छोटासा पूल आहे. तुम्ही त्या बाजूला जायचं असेल तर तुम्ही असं छान त्याच्यावरून जाऊ शकता. तर मुलांना ही सगळं करायला काय, खूप मज्जा येते. मग अजून काय असते मुलांना, बघूया. स्मॉल पॉन्ड. स्मॉल पॉन्ड आहे. हे बघा, एक छोटंसं झरा आहे. हे असं आर्टिफिशियल म्हणजे हे बनवलेलं असतं आणि ह्या पॉन्डलाच काय दिलेलं आहे, वुडन ब्रिज दिलेला आहे. स्मॉल पॉन्ड एक छोटासा झरा आहे. पुढे बघा, बर्ड्स असतात, पक्षी असतात, परत इन्सेक्ट्स असतात. इन्सेक्ट्स म्हणजेच काय, किडे. जे असं फुलपाखरू वगैरे असतो, बटरफ्लाय वगैरे, हे काय असतात, आपल्याला गार्डन मध्ये दिसतात. तर मुलांना, आपण गार्डन मध्ये कुठल्या कुठल्या वस्तू असतात, काय काय दिसतं, हे आपण पाहिलेलं आहे. तर पुन्हा एकदा सांगा मला, काय दिसतं गार्डन मध्ये, कुठल्या कुठल्या वस्तू दिसतात सांगा. गार्डन मध्ये टॉल ट्रीज असतात, लॅम्प्स असतात, स्मॉल प्लांट्स असतात, फ्लावर्स असतात, इन्सेक्ट्स असतात, बर्ड्स असतात. परत काय असते, आपल्याला शेड दिसतात आणि काय असते, परत स्विंग असतात, मेरी गो राऊंड असते, म्हणजे झुल्यांची नावं आहेत ही. आणि स्लाइड असते. परत बेंचेस असतात. अजून काय असतात, असं पूर्ण ग्रीनरी असते. पॉन्ड, स्मॉल पॉन्ड पॉन्ड असतो, वुडन ब्रिज असतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे दिसतात मुलांना, आपल्याला ते गार्डन मध्ये दिसतात. आता बघूया, आपण कुठल्या कुठल्या कॅटेगरी पाहिली मुलांना. आपण पहिले स्कूल मधल्या थिंग्स पाहिल्या स्कूल. मग त्याच्यानंतर कुठलं पाहिलं, होम, म्हणजे घरी कुठल्या वस्तू दिसतात. आणि मग त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, की गार्डन किंवा पार्क मध्ये कुठल्या वस्तू असतात. आणि आता आपण काय पाहू, की मार्केटमध्ये कुठल्या वस्तू मिळतात. ठीक आहे, तर हे आपण स्कूल मधल्या पाहिलं, की स्कूलमध्ये काय काय असतं त्याचं ऑब्झर्वेशन केलं. घरात कुठल्या वस्तू असतात त्या आपण ऑब्झर्वेशन केलं. गार्डन मध्ये कुठल्या वस्तू असतात त्या ऑब्झर्वेशन केलं. आणि आता आपण कुठल्या थिंग्स बघणार आहोत मुलांनो, थिंग्स यू सी ऍट अ मार्केट. थिंग्स यू सी ऍट अ मार्केट म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारात जाता, मार्केटमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला काय काय दिसतं सांगा. पाहू तुम्हाला काय काय दिसतं आपण मार्केटमध्ये गेलो. सर्वप्रथम तर आपल्याला काय दिसतात, शॉप्स दिसतात, वेंडर दिसतात, म्हणजे छोटी छोटी दुकाने दिसतात. वेंडर्स म्हणजे जे हातगाड्या घेऊन भाजीपाला विकत असतात ते दिसतात. सुंदर सुंदर ब्युटिफुल क्लोथ्स दिसतात, कपडे दिसतात, व्हेजिटेबल दिसतात. अजून काय, फ्रुट्स दिसतात. लॉट्स ऑफ पीपल, खूप सारे माणसं दिसतात आपल्याला. काय दिसतात अजून, कशाचे, फिशेसचे दुकाने दिसतात, चिकन मटनचे दुकाने दिसतात.
तर बाजारात आपण बघूया डिफरंट काइंड्स ऑफ काय दिसतात अजून आपल्याला. व्हेजिटेबल, खूप सारे फ्रुट्स, फळं म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. भांड्याची दुकानं असतात. तर बघूया आपण मार्केटमध्ये आपण कुठल्या-कुठल्या वस्तू बघतो. बघा कुठल्या वस्तू दिसतात मार्केटमध्ये. बघा हा काय आहे मुलांनो, मार्केट आहे तुम्हाला दिसतो किती सुंदर आहे मार्केट. तर बघा याच्यात आपल्याला असंख्य अशा वस्तू दिसतात. बघा हे काय आहे? हे काय आहे? शॉप आहे. मग इथे हा बलून विकणारा आहे आणि मग हे वेगवेगळे हे टॉयचं दुकान आहे, आईस्क्रीमचं दुकान आहे, टी-शर्ट हे क्लोथ्सचं दुकान आहे, हे पिझ्झा बर्गरचं दुकान आहे, इथे गेम्स पण आहेत. त्या बाजारामध्ये काय अशा विशिष्ट वस्तू आपल्याला दिसतात. तर बघा सर्वप्रथम बाजारात गेले तर आपल्याला काय दिसतात? शॉप्स दिसतात. SHOPS. शॉप्स म्हणजेच काय मुलांनो? दुकाने आपल्याला दिसतात. नंतर बघूया काय काय दिसते? शॉपकीपर्स. आता शॉप म्हटलं म्हणजे दुकान आलंच आणि शॉपकीपर्स म्हणजेच काय? दुकानदार. दुकानात जो सामान विकायला बसलेला असतो त्याला काय म्हणतो मुलांना आपण? दुकानदार म्हणतो. मग काय दिसतो आपल्याला? शॉपकीपर्स. SHOPKEEPERS. मग काय दिसतात आपल्याला? शॉपकीपर दिसतात. हा दिसतो तुम्हाला दुकानदार दिसतो आहे की तो पिझ्झा बर्गर देतो आहे. अजून काय दिसतं नंतर बघूया शॉपकीपर्स. देन फूड आयटम्स, खाण्याच्या वस्तू दिसतात आपल्याला. फूड आयटम्स बघा हे मुलं इथे काय आहेत बसलेली आहेत आणि ते काय करत आहेत? फूड एन्जॉय करत आहेत. पिझ्झा खात आहे, कोणी आईस्क्रीम खात आहे. तर आपल्याला बाजारामध्ये कुठले कुठले फूड आयटम्स दिसतात मुलांनो? आपल्याला काय दिसतं? समोसा वगैरेचे पण दुकान दिसतात, फरसाणचे दुकानं दिसतात, आईस्क्रीमचे दुकानं असतात. परत पिझ्झा, बर्गर, अजून पाणीपुरी हे सगळे काय असतात? स्टॉल असतात तिथे. बघा फूड आयटम्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे फूड आयटम्स म्हणजे खाण्याचे विविध प्रकार असतात बाजारात. अजून नेक्स्ट काय आहे? बघा टॉयज. बघा बाजारात मुलांनो खेळण्याची दुकानं असतात कारण जे छोटी मुलं असतात ती आपल्या पॅरेंट्स सोबत, आई-वडिलांसोबत बाजारात जातात. आणि काय त्यांना काय घ्यायचं असते? टॉय असतात. मग ते टॉय घेऊन मागतात. दिसतात बाजारामध्ये नेहमी बघाल तुम्ही टॉयजची दुकानं असतात म्हणजे खेळण्यांची दुकानं असतात. नेक्स्ट बघा क्लोथ्स म्हणजे काय? बाजारात कपडे पण विकायला येतात. बघा इकडे बघा टी-शर्ट्स वगैरेची हे दुकान आहे. हे बाजारात काय लावलेले आहेत? कपड्यांची दुकान आहेत. आपण मार्केटमध्ये गेलो की दिसतात ना कपड्याचे दुकान दिसतात. तर हे काय क्लोथ शॉप असते. परत अजून काय असते? बघा लाईट्स असतात. दिसतो? लाईट्स असतात आणि संध्याकाळी तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर गेलेत तर बघाल की सुंदर-सुंदर त्यांच्या दुकानासमोर असं डेकोरेटिव्ह लाईट्स लावलेल्या असतात. मोस्टली खाण्याच्या दुकानामध्ये बघाल जिथे आपण फूड आयटम वगैरे खातो, तर छान डेकोरेट केलेलं असतं. मग काय असते? काउंटर असते. हे बघा. हे काय आहे मुलांनो? हे काउंटर असते. काउंटरवर नेक्स्ट साइडला तुम्ही राहता अपोझिट साइडला आणि त्या बाजूला कोण राहतात? त्याच्या बाजूला जे आहेत दुकानदार शॉपकीपर्स राहतात त्या काउंटरवरूनच काय करावं लागतो आपल्याला बिल पेमेंट वगैरे करावा लागतो. तर आपल्याला मार्केटमध्ये काउंटर्स दिसतात. मग बघा काउंटर्सच्या नंतर काय आहे? हे काय आहे? वेट मशीन. बघा वेगिंग मशीन म्हणजेच काय? वेट मशीन. तर याच्यात काय असतो? वेगिंग मशीन म्हणजेच आपण हा तराजू म्हणतो याला. वेगिंग मशीनला काय म्हणतो? तराजू. म्हणजे याच्यात काय आपण मोजण्यासाठी असतात. आपल्याला जर 1 किलो बटाटे घ्यायचे असेल, 2 केजी ओनियन वगैरे घ्यायचं असेल, तर हे वेगिंग मशीनचा म्हणजेच तराजूचा उपयोग होतो. तर हे मोस्टली दुकानामध्ये, शॉप्समध्ये हे जे वेगिंग मशीन असते, ते असते बरं. हँड कार्ट म्हणजे बघा हे जे मशीन हे जे असते ना ट्रॉली म्हणजे हँड कार्ट म्हणजे ट्रॉली जी असते त्याला चाकं असतात. त्याच्यात आपण जे आपलं बरेचसं सामान आहे ते ठेवून आपण कॅरी करू शकतो. कारण एवढं मोठं ओझं उचलणं आपल्याला पॉसिबल नसतं म्हणून आपण काय बाजारात हँड कार्टचा उपयोग करतो मार्केटमध्ये बघा. मग काय असते? कार्पेट्स असतात. बघा मुलांनो कार्पेट्स विकायला येतात बाजारात. कार्पेट्स म्हणजे जे आपण आपल्या हॉलमध्ये जे बिछवतो ते कार्पेट्स. मग बघा कार्पेट्स नंतर हॉकर्स असतात. यांना काय म्हणू? जे हॉकर्स म्हणजे जे रस्त्याच्या बाजूला आपलं ठेले लावून किंवा उभं राहून काय करतात? जे आपले प्रॉडक्ट विकतात. तर हे बघा इथे बलूनवाला आहे किंवा जे आईस्क्रीमवाले वगैरे आहेत ते यांना काय म्हणू आपण? हॉकर्स म्हणू. ते काय बाजूला राहून रस्त्याच्या कडेला राहून काय आपले सामान विकत राहतात. म्हणजे त्यांना हॉकर्स म्हणू. बघा मग काय आहे? स्ट्रीट लॅम्प्स बघा दिसते आहे तुम्हाला बाजारामध्ये, मार्केटमध्ये स्ट्रीट लॅम्प आहे. म्हणजे रोडावर जे खांब असतात, लाईटचे खांब असतात त्याला आपण काय म्हणू? स्ट्रीट लॅम्प म्हणतो. तर मुलांनो आपण आता मार्केटमध्ये कुठल्या-कुठल्या वस्तू पाहिल्या आहेत? सांगा पुन्हा एकदा.
काय काय पाहिलेलं आहे आपण? शॉप पाहिलेलं आहे, शॉपकीपर्स पाहिलेलं आहे, परत कस्टमर पाहिलेला आहे, हॉकर्स पाहिलेला आहे, कार्पेट, वेगिंग मशीन, आईस्क्रीम, अजून आईस्क्रीम शॉप बघितलेला आहे. परत काय बघितलेलं आहे? काउंटर बघितलेला आहे, लॅम्प्स बघितलेले आहेत. तर अशा विविध वस्तू आपल्याला काय दिसतात? मार्केटमध्ये दिसतात. आता बघूया, आता आपण काय झालेलं आहे, स्कूलमध्ये पाहिलं काय काय वस्तू आपल्याला दिसतात, होममध्ये झालं. त्याच्यानंतर आपण कुठे होमच्या नंतर काय पाहिलं आपण, की मार्केटमध्ये कुठलं दिसतात. मग आता बघूया गार्डनमध्ये कुठल्या वस्तू दिसतात. आता आपण बघूया की जंगलमध्ये तुम्ही जर फॉरेस्टमध्ये गेलात तर काय काय दिसेल. सांगा मुलांना, तुम्ही फॉरेस्टमध्ये गेलात, थिंग्स यू मे सी इन द फॉरेस्ट, इन अ जंगल, थिंग्स यू मे सी इन अ जंगल. म्हणजे तुम्ही जंगलात गेला तर तुम्हाला कुठल्या कुठल्या वस्तू दिसू शकतात सांगा. काय दिसू शकतो? टॉल ट्रीज, स्मॉल ट्रीज, फ्लावर्स, ॲनिमल्स, स्मॉल पॉन्ड्स, बिग पॉन्ड्स. अजून काय दिसू शकतो? स्टोन, बिग स्टोन, स्मॉल स्टोन्स. परत बर्ड्स, बर्ड्स दिसू शकतात, इन्सेक्ट दिसू शकतात. तर आपल्याला अशा असंख्य वस्तू आपल्याला काय दिसू शकतात? कुठे दिसू शकतात मुलांना? आपल्याला जंगलमध्ये दिसू शकतात. तर आपण बघूया जंगलामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू दिसतात ते. बघा, ट्रीज, हे काय दिसते आहे? फॉरेस्ट आहे. हे बघा, हे काय आहे? जंगल आहे. तर काय दिसते तुम्हाला जंगलमध्ये? बघा, हे ट्रीज दिसते आहे. ट्रीज म्हणजे खूप मोठी मोठी झाडं दिसतात. हे बघा, हे काय आहे? फाउंटेन, म्हणजे हा तुम्हाला असा झरणा दिसतो. ट्रीजच्या नंतर मुलांनो काय? केव्स. केव्स म्हणजे काय मुलांनो? गुफा. केव्सची स्पेलिंग काय आहे? CAVES. केव्स म्हणजे काय? गुफा. आणि केव्स मध्ये कोण राहतो? टायगर, लायन, असे जे वाईल्ड अॅनिमल्स राहतात ते कुठे राहतात? केव्स मध्ये राहतात. केव्सची स्पेलिंग काय आहे? CAVES. तर केव्स म्हणजेच काय? गुफा. आणि गुफा कुठे असते? जंगलात. आणि केव्स मध्ये कोण राहतात? वाईल्ड अॅनिमल राहतात. अजून काय दिसतं जंगलात मुलांना? बघा, ग्रासेस. ग्रासेस म्हणजे असे झाड, मोठे वाढलेले गवत दिसतात. ग्रासेसची स्पेलिंग काय आहे? GRASSES. ग्रासेस म्हणजे काय? मोठे मोठे गवत दिसतात, असंख्य असं पसरलेले. परत बघा, प्लांट्स. प्लांट दिसतात तुम्हाला, अशी छोटी मोठी प्लांट्स दिसतात, मोठे प्लांट, छोटे छोटे प्लांट्स दिसतात, मोठे प्लांट्स दिसतात. असंख्य अशा प्रकारच्या काय दिसतात? वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज आपल्याला जंगलमध्ये दिसतात. परत काय दिसते मुलांना? बघा, टायगर. जंगलात कोण राहतो? टायगर राहतो, बेअर राहतो, झिब्रा राहतो. अजून कुठले कुठले अॅनिमल्स? लायन, फॉक्स, अजून स्नेक्स वगैरे पण राहतात. असे असंख्य अॅनिमल कुठे राहतात? जंगलात राहतात. बघा, टायगर. परत काय? एलिफंट. बघा, जंगलमध्ये काय? एलिफंट, ELEPHANT, एलिफंट. हत्ती राहतो जंगलात. त्याच्यानंतर आपण बघूया डिअर, म्हणजेच हरिण. डिअर म्हणजेच काय मुलांना? हरिण. हरिण पण जंगलात राहतो. बेअर. बेअर म्हणजेच काय? भालू. जंगलात काय राहतो? भालू पण राहतो. दिसतोय तिथे भालू. मग आहे मंकी. बघा, जंगलात मंकी पण राहतात. तर कुठले कुठले अॅनिमल्स राहतात त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. मग बघा, झिब्रा. हा काय? झेब्रा. झेब्रा. मग जंगलात काय राहतात? बर्ड्स पण राहतात. अॅनिमल्स तर राहतात, त्याबरोबर काय राहतात मुलांनो? बर्ड्स म्हणजे पक्षी सुद्धा राहतात. बघा, हे काय आहे? डक होतं. मग इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स म्हणजेच काय? किडे राहतात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं हनी बी असेल, परत मॉस्किटो असेल, बटरफ्लाय. हे काय? इन्सेक्ट्स तिथे जंगलामध्ये राहतात. मग आहे रिव्हर, म्हणजे जंगलात नदी राहते. पॉन्ड राहते छोटस. बघा, रिव्हर दिसतेय तुम्हाला, ही नदी दिसतीये. वॉटरफॉल्स. वॉटरफॉल्स बघा, हे उंचावरून जो पाणी पडतं त्याला काय म्हणतात? वॉटरफॉल्स. वॉटरफॉल्सची स्पेलिंग WATERFALLS. वॉटरफॉल्स म्हणजे असे झरणे असतात मोठे मोठे जंगलमध्ये. मग बघूया, आता बघा, आपण जंगलामध्ये पण काय काय राहतात ते बघितलं. म्हणजे जंगलात काय राहतात? झाडे तर राहतात, टॉल ट्रीज, स्मॉल प्लांट्स, इन्सेक्ट्स, बर्ड्स, वाईल्ड अॅनिमल. परत अजून काय राहतात? म्हणजे वाईल्ड अॅनिमल राहतात. अजून काय? इन्सेक्ट्स राहतात, जसं की हनी बी वगैरे. ते जंगलात काय काय दिसते हे आपण म्हणजे बघितलं.